नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आज 5व्या माळेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तसंच मी आता सध्या घटाची पूजा करत आहे. धूप ओवाळून घेतली. आज आहे पांढरा कलर असल्यामुळं मी आज आपली जी माता बसवलेली आहे तिला मी पांढऱ्या चुनरी अर्पण करणार आहे. त्यामुळं मी घेतली आहे पांढरी चुनरी. त्याच्यावरती असे गोल्डन खूप छान असे टिपके आहेत आणि ती चुनरी मी अशी छान देवीला अर्पण करणार आहे. आणि खरंच पांढरी चुनरी घेतल्याच्या नंतर देवीची मूर्ती एवढी सुंदर दिसत होती. तुम्ही आता पुढं पाहतानाच मग मी देवीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि गजरा अर्पण केला. कारण आपण नवरात्रामध्ये देवीला दररोज जर गजरा अर्पण केला तर खरंच खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये पण. आणि देवीला शृंगार केल्यावर आणखीन छान दिसते. त्यानंतर गुलाबाचं फूल देवीला अर्पण करणार आहे. तिच्या गळ्यातलं काढलं होतं मी ओढणी हे करताना, आणि ते गळ्यातलं ओढणी मस्त असं व्यवस्थित सगळा शृंगार केल्यावर देवी किती छान दिसतात बघा. आणि आता आपण पाहणार आहोत जो अखंड दिवा आपण प्रज्वलित करतो, तो दिवा अखंड कसा त्याला काजळी आली ना तर ती कशी काढायची ते पहा. अखंड दिवा म्हणल्यावर एक छोटा दिवा घेतलाय मी, दुसरा दिवा लावून ठेवलाय. तो स्थिर होऊ नये म्हणून आपण काय केले, एकदम हळू तसा स्थिर झाला तरी पलीकडे आपण जो लावलेला आहे तो आहेच. त्यामुळे अखंड दिव्याची काळजी घेणं हे आपले खूप खूप गरजेचे आहे. आपण काहीतरी संकल्प सोडूनच अखंड दिवा लावत असतो. तसं मी ह्या अलीकडल्या दिव्याची काजळी काढून घेतली. आता 3 दिवस झाले त्याला खूप अशी काजळी आली होती. असा आपल्याला अखंड दिवा ठेवायचा असतो. अशी आपल्याला अखंड दिव्याची काळजी घ्यायची असते. अलीकडे एक दिवा लावून ठेवायचा, त्यानंतरच ह्या दिव्याची काजळी काढायची. ही पूर्ण पूजा माझी आज झालेली आहे. पहा, खूप प्रसन्न वाटतं ज्यावेळेस काहीतरी सणवार किंवा नवरात्र, गणपती, गौरी हे सगळे सण असल्यावर खरंच खूप खूप आनंद असतो घरामध्ये आणि घवघव लागतं. तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटतो एकदा नक्की सांगा. आणि हे पहा, देवीला पांढरी चुनरी अर्पण केली. किती सुंदर दिसायले देवीचं रूप. आणि आता त्यानंतर झाली आहे आपली केंद्रातली सेवा चालू. दुर्गा सप्तशती पाठ सामुदायिक केले ना तर खरंच आपण एकट्याने केलेली एक वेगळी सेवा असते आणि सामुदायिक केलेली वेगळी सेवा असते. आणि त्यानंतर केंद्रात येऊन दर्शन झालं. दर्शन झाल्याच्या नंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ, तसंच संचिताने देखील आपल्या 1-2 माळी केल्या स्वामींच्या. आपण जेव्हा काही करताना मुलं आपल्याला पाहतात ना, ते पण नक्कीच तेच गोष्टी फॉलो करतात. त्यामुळं मी दुर्गा सप्तशतीच्या पाठाला बसल्याच्या नंतर संचितासुद्धा माळ घेऊन मनानेच बसली. श्री स्वामी समर्थ करून असं तिने 3 माळी केल्या. नंतर शाळेचा वेळ झाला, मग ती देखील शाळेत गेली. केंद्रात सामुदायिक 110 संख्या होती. एवढं एकत्र बसल्याच्या नंतर जेवढं